निफाड तालुक्यातील कसबे सुकेनेमध्ये गुरुवारी सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली असून संपूर्ण तालुक्यात यामुळे चर्चांना उधाण आले। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी टॅगलाईन असतानाच निफाड तालुक्यातील कसबे सुकेनेमध्ये ग्रामीण भागात गोळीबार झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली। या प्रकरणी ओझर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी यातून फरार झाला असल्याचं समजतंय। कसबे सुकेनेतील बेघर वस्ती भागात मागील भांडणाची कुरापत काढून त्याचं वादात रूपांतर झालं आणि त्यानंतर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। तुम्हाला सोडून दुसऱ्याला कॉल करतेस अशी कुरापत काढून तिघा संशयितांनी वाद घातला। प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे। त्यातील एकानं आपल्या जवळील असलेल्या बंदुकीनं 2 वेळा हवेत गोळीबार केला। गोळीबाराच्या आवाजानं बेघर वस्ती परिसरातील सर्व नागरिक भयभीत झाले। संशयित यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मौजे सुकेने रेल्वे फाटक जवळ एकाला पकडण्यात यश मिळवलं, तर इतर संशयितांनी पसार होण्याच्या तयारीत असताना पोलीस कर्मचारी गांगुर्डे यांच्या पायावरून गाडी घालून ते फरार झाले। यानंतर एक जणाचा पोलीस पाठलाग करत असताना त्याने सिने स्टाईल पद्धतीने गाडी चालवत फरार होण्यात यश मिळवलं, परंतु काही तासांनी गाडी आणि सदर आरोपी सायखेडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात सापडले। यापैकी एक आरोपी ओझर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे। सदर प्रकरणात ओझर आणि कसबे सुकेने पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 3 पैकी 2 आरोपी ताब्यात आहेत। सूरज रंगनाथ पवार व सागर कैलास पवार यांना ताब्यात घेण्यात आलं असून या घटनेचा पुढील तपास ओझर व कसबे सुकेने पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।